जीव वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगे संत जन वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे विठ्ठल अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे ठल विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी समर्थ सद्गुरू पांडुरंग दादा मडके यांच्या 15व्या पुण्यतिथी निमित्त चालत असणारा अखंड संत वैष्णव मेळाव्यातील दुसऱ्या दिवसाची दुसऱ्या क्रमांकाची सेवा मज पामाराकडे आलेली आहे. खऱ्या अर्थानं मी काय कीर्तनकार प्रवचनकार नाही, पण संतांनी सांगितलं सेवा म्हणून सेवा करण्यासाठी या ठिकाणी उभा राहिलो. खऱ्या अर्थाने सेवा कुणाची करायची असती? संतांची, देवाची. आता तुम्ही कोण आहेत? तुम्ही तुका म्हणे सांगू कीर्तन ह्यात भगवंताच्या मूर्ती भगवंताच्या रूपानं तुम्ही या ठिकाणी आहात. तुमची सेवा करण्यासाठी जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत तुकोबराय यांचा संतांचं गुणवर्णन करणारा असा अभंग या सेवेकरता घेतलेला आहे. तुम्ही संत माये बाप कृपावंत काय मी पतित कृतीवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. कारण की संतांचा अवतार असतो बरं का. जीवाला जन्माला यावं लागत असतं. संत येत असतात आणि देवाला बोलावं लागतं. ज्या ज्या वेळेस धर्माची ग्लानी अधर्म वाढन त्यावेळेस देव येत असतो. आणि आपल्यासारख्या जड जीवांच्या उद्धाराकरता संत अवतारले येतात. संत इच्छा मरण असतात. संत येतात सोयीचेनी आणि जातातही सोयीचेनी. म्हणून असे संत आणि संतांचे काय होत असतात? पुण्यतिथी होत असती. देवाची जयंती, देव आल्या तिथीला महत्व असतं. संत ज्या तिथीला जातात त्या तिथीला महत्व असतं. तो पुण्य काळ असतो, तो पुण्य पर्व असतं. म्हणून आज आपल्या सर्वांच्या जीवनात आजचा जो काळ आहे तो पुण्य काळ आहे, पुण्य पर्व आहे. आणि हे सगळं संत जन्माला आले. संतांची भाषा कशी आहे? गोडे. कशी गोडे? गंगेच्या पाण्यासारखी गोडे. संत जर आपल्या जीवनात आले नसते, 5000 वर्षापूर्वीची भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. अर्जुन भगवंताच्या सोबत सहवासात राहत होते, पण त्यांना देखील त्या रूपाचं ज्ञान झालं. विश्वरूपाचं झालं नव्हतं. विश्वरूप दाखवावं लागलं. विश्वरूप फक्त दाखवलं नाही, ज्ञान दृष्टी उत्पन्न केली त्यांच्या ठिकाणी. आणि मग मी कसा चारात भरलेलो हे दाखवलं. कधी? अहो त्या अर्जुनाला मोह झालता. आपल्याला काय झालंय? मोहचे ना, मोहन माया. आणि या मायाने आपण काय झालो? बांधल्या गेलो. नाही का सांगत संत, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार नुसता दुःखाचा आहे का? दुःखात बांधलेलो आपण. नुसता दुःखाचा नाही, दुःख बांधवडी. आपण या दुःखात बांधले गेलो. पण आपण दुःखात बांधलेलो आहे, पण वाटत नाही तसं. का? आपल्याला संभ्रम झालाय. रात्री ताईने नाही सांगितलं भ्रम नाही, संभ्रम. हे खरंय का ते खरंय नाही का? जगत मिथ्य ब्रह्म सत्य म्हणून सांगतो मी संभ्रम. आता आपल्याला जग खरं वाटतंय, संतांनी सांगितलं जगत मिथ्य. आपल्याला तर वाटतंय खरं. रोज जगाशी व्यवहार करतो आपण नाही का? खातो मी ना, ते तर म्हणले देव खात नाही. मग संभ्रम आहे का नाही आपला? आणि संभ्रम अवस्था जाण्यासाठी काय करावं लागेल?
संभ्रमावस्था जाण्यासाठी संतागड जावं लागल नाही का. रात्री ताईंनी सांगितलं होतं असा एक जण आमचे राऊत महाराज म्हणले आता लय जवारीच्या काढण्या चालू, अशा जवारीच्या काढण्या चालू होत्या. एक जण काडव्याचा हेल घेऊन चालला होता. काडव्याचा हेल घेऊन चालला होता. आमच्याकडे त्याला आसूड म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते का माहिती. त्याला असं इतकं कंडारण असतं. असा आसूड पडला वाटात आणि मागून एक जण येत होता. हे घेऊन गेला होता पुढं. अगं बाबा साप म्हणला, घोटळून पडला, गुडघा मोडला आणि नंतर जो आसूड पडला तो आला सापडायला आणि पाहिलं आणि म्हणला तुकाराम काय झालंय. काय म्हणला इथं साप दिसल्यासारखा झाला, मी भिवून पडलो, गुडघा मोडला. अरे म्हणलं माझा आसूड आहे. संतांनी तसा आपला संभ्रम काढला. तू देह नाही पण आपण देह आणि देह संबंधी ह्याच्याविषयी आपण मुक्त व्हायना. याची आसक्ती कमी व्हायना, याची वासना कमी व्हायना. आणि जोपर्यंत देह आणि देह संबंधी आपली कमी होत नाही. आता देह संबंधी सगळा पसारा कशा संबंधित आहे, देहाच्या संबंधित आहे ना. आणि देहात वासना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपला संभ्रम जात नाही. संभ्रम कधी होत असतो, सकाळच्याला झावळा, संध्याकाळी झाकड पडायच्या टायमाला आहे की नाही, त्याला कडूस म्हणतो आम्ही काही. अशा वेळेस संभ्रम होतो. आणि अशा संभ्रमाच्या वेळेस म्हणजे ना उजेडलं बी ना अंधार बी नाही, पण संत ते आपल्या जीवनामध्ये येतात. आणि त्याला काय म्हणतो आम्ही, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडला. आणि अशी आपली अवस्था ज्या वेळेस होईल त्यावेळेस संत आपल्या जीवनात येतात आणि त्याला उजळलेले भाग्य म्हणतो. पण आपल्याला वाटतं संत आले काय नाही, तो 4 पात्राचं घर होतं, आता 4 तळाची बिल्डिंग आहे. त्याला संत कृपा म्हणतात काय, त्याला भाग्य म्हणतात काय. ते भाग्य नाही, ते भ्रम आहे. हा तर संत जीवनात येणे म्हणजे धनाची प्राप्ती नाही. संत जीवनात येणे म्हणजे देवाची प्राप्ती होणं. आणि देव काय सांगितलं का लांब, पण लांब नसणारा देव आपल्याला कळत नाही. त्याचं कारण आहे सांसारिक माणसं परमार्थ करते. कोण सांसारिक माणसं परमार्थ करते, पण परमार्थिक माणसानं संसार करू नये. पाणी सगळेच पितात पण दारू पिणारला पाणी प्यावं लागत आहे का नाही. नाही तर अशी मग ती पुरी म्हणलं ओरचड होती काय करी, म्हणून त्यालाही पाणी टाकून प्यावं लागतं. मग पाणी सोडायचं का दारू. सांसारिक माणसाने परमार्थ करणं ठीक आहे, पण परमार्थिक माणसानं संसार करायचा नसतो. आपण कोण आहे स्वतःला काय समजून घेतो आपण, परमार्थिक. पण करतो काय, संसारच करतो. आणि कसा करतो, नेटाने करतो. खरा नाही तरी खरा वाटून करतो. खरं जर पाहिलं तर देहाचा आणि आपला काडीचा संबंध नाही का. तुम्ही काल वेदांत मांडत होती, अगदी बरोबर आहे, पण वेदांत डोक्यात जातोय. आमचं डोकं कॅप्चर करत नाही. ती शक्ती आमच्याकडे नाही आहे का नाही. म्हणून आपण हा संसाराला खरं म्हणतो, पण काय झालं, देहाचा आणि आत्म्याचा काडीचा संबंध नाही. मी एक दृष्टांत ऐकलेला आहे. आपली जशी दिंडी जाती अशा पद्धतीने एक दिंडी चालली होती. एक भाविक होता, म्हणला माझी इच्छा आहे दिंडीत येण्याची. काय हरकत नाही, या म्हणले. काय तुम्हाला यायचं यात सगळी सुया. ते म्हणले पण माझी एक अडचण आहे, माझा एक लाडका घोडा आहे, ते माझ्याशिवाय राहत नाही, घेऊ का. ते म्हणले तुझा आहे तर घे ना, चारा पाणी तुझं तू कर, चल घेऊ. मग हे चालले. दिंडी पार गावून श्रीगोंद्याला गेली. तिथून पुढे एक जण भेटला, म्हणला माझी इच्छा हो तुमच्या दिंडीत येण्याची, येऊ का. ते म्हणले काय अडचण आहे, तुम्ही येऊ शकता. पण ते म्हणले मला जरा बसायचा त्रास आहे. म्हणले म्हणजे, म्हणले मला असं भुईला जमिनीला बसता येत नाही, गादी बसायला लागत. गादी घेऊ का. तुमची तुम्ही वाघ येणार असाल
तुमची तुम्ही घेणार असेल तर काय हरकत आहे घ्यायला. मग हे गादी घेऊन निघाल आणि पहिल्या गावात घोडं घेऊन निघालं होतं. पुढे चालायचं, घोड्यावर जरा आळशी होतं, जरा चलले काटाळायचं, घोड्यावर बसायचं, गादीवर तपलं, गादी डोकी घेऊन त्याच्या मागं मागं चालायचं. लोकांनी असा अंदाज लावायला आपण लय पत्केत. ते म्हणले घोड्यावर बसले ना हे मालक दिसतंय आणि त्याच्या माग गादी घेऊन चलतय ना की त्याचा गडी दिसतोय. कारण काय व्हायचं, दुपारीच्या ठेप्याला गेल्या घोड्यावाला काय करायचं, घोड्यावर उतरायचा, त्याला पाणी पाजायचा, चारा टाकायचा, घोडं बांधायचा आणि गादी टाकून आरामसात बसायचं. ही बसलेले पाय लोक म्हणले हे मग ते बसले की लोक काय म्हणायचे, नाही नाही ह्यो मालक दिसतोय, शिव नोकर दिसतोय. लोकांच्या पैनी लागल्या. पुढे गेले त्याला म्हणले इकडे, म्हणले काय, ते म्हणले तुम्ही मालक आहेत का, ते म्हणले नाही. त्यांना घोड्यावर विचारलं तुम्ही मालक आहे का, ते म्हणले मी मालक नाही. आणि ते म्हणले मग ते गादीवर बसत तुम्ही घोड्यावर, अरे मला घोडं माझं आहे, ते गादीवर म्हणलं गादी माझी, त्याचा माझा काही संबंध नाही, तो शेडगावचा आहे, मी पारगावचा आहे, आमचा तुमचा काही संबंध नाही. पण अंदाज काय लावत होते आपण की ह्यो पै पै चालणारा गादीवाला दिसला दुपारच्या आधी ह्यो मालक, ह्यो नौकर, घोड्यावर बसणार दिसलं की ह्यो मालक. म्हणजे आपला तसा देहाचा आणि आपला काही संबंध नाही. पण आपण काय केलंय, देहाला काय केलं मी आणि माझं. जोपर्यंत आपलं मीन माझं जात नाही तोपर्यंत संन्यास नाही, तोपर्यंत संन्यास नाही. माऊली ज्ञानोबरावांची ओवी, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पारता संन्यासी जाण निरंतर तोची. संतांनी सांगितलं तसा परमार्थ करावा का संतांनी केला तसा करावा. अहो संतांनी केला, ज्ञानोबरावांनी ऐका काय केला, उद्धाराय जन जड जीव, जडावर कृपा केली. कोणावर, भिंतीवर. हे वाघावर बसून आले, हिला म्हणले तू चल, भिंत चलली, जडावर कृपा केली महाराज. आता आपल्याला उचलं का दगड, त्याला चल म्हणलं केलाय तसा नाही करा, सांगितलं तसा करा. भक्त आईसे जाना जे देवदास गेले आशपाशनीवरून, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, ते म्हणले संसारात राहा. जसं सांगितलं संसारिक जीवानं पारमार्थ करावं, पारमार्थिक जीवानं संसार नाही करावा. यातून सुटायचं असलं तर एकदा आपण इकडे येऊन आपला असणार मनुष्यप आपल्याला घालावं लागतं. अनेक संतांनी सांगितलं आवरण सद्गुरू घालत असतो. आपल्या जीवनात सद्गुरू आले, आवरणही घातलं, पण पुन्हा आवरण यायला ते कव्हर करणार. ती मार्ग धावणे गेली आधी दयाने मार्ग दाखवते चालावं आपल्याला लागेल ना. पण आपल्याला कवा चालायचं, अहो ते काठी टेकवलं येऊस तर आपण चालणार. मग नंतर का अवसन नाही तर काठी असून उपयोग राहील का. तसं आपलं काळ आपल्या घोडोघोडी वाट पाहतोय, घोडोघोडी काळ वाट्याची पाहे अजून किती आहे अवकाश. मग हाच अनुताप आपल्या जीवनात काढाव ना. कारण की आपण खरंच ना दादा बाबा निळोबराय, तुकोबराय, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज ही संत मंडळी यांची भाषा आपण जर आता वेद उपनिषद गीता हे वाचलं तर काही समजत काही समजत नाही. हे संतांच्या मुखातून आलं म्हणून गोड झालं, म्हणून आपल्याला परमार्थ कळायला ग्रंथ कळायला लागले. नाही तर ग्रंथ संत नसते तर ग्रंथ कळले नसते. म्हणून या ग्रंथामध्ये भगवंताचा ठेवा दिलेला आहे. म्हणून आपल्याला आपल्या जीवनात संत असावा, कोणतरी म्हणलं का ग्रंथ असावा आणि त्यांच्या मार्गाने आपला परमार्थ असावा. म्हणून मला काय सांगायचं, हे सगळं घडतं पण देहाची आसक्ती कमी होत नाही तोपर्यंत ह्याचा संत मार्गी चालती, संत मार्गी चालती,
संत ज्या मार्गाने गेलेत त्या मार्गाचे काय करावं, माती आपल्याला लागावं. असं एक अभंग बी आहे ना, वंदे शुळ पाणी चरण रज त्यांचे. भगवान शंकर देखील ज्या संत ज्या मार्गाने गेलेत त्या मार्गाची माती काय करते, घेऊन आपण आपल्या कपाळाला लावते. किंवा पवित्र तो देहो आणि पुण्यवंत जो जे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देवईची रज चरणाची माती आणि धावत चालती मागे मागे. काय संतांचा माय माय, पण आपल्याला संत कळले नाहीत, हाय का नाही. आता महाराष्ट्रामध्ये हजारो कीर्तनकार असतील ना, लाखोनी असतील, लाखांनी असतील, पण तरी देखील ते म्हणते यांचं काहीतरी वेगळंच. आपण काही संप्रदाय वेगळा काढलाय का, काही वेगळे ग्रंथ निर्माण केलेत का. अहो ते अनादिकालाचे ग्रंथ आहेत, 5000 वर्षापूर्वीचीच गीता आहे, तीच आहे ना. त्यात काय बदल आहे का, अर्जुनाला सांगितलेलीचे आणि तीच गीता आहे. आणि त्याच गीता तेच भागवते तेच गात आहे. पण तरी मी असा जवळपासच्या महाराजाला का प्रश्न पडत नसतं. आपणही कीर्तन करतो, पण माणसं आपल्या जवळ काय येत नाही, माळकरी का होत नाही. इकडे दादाला तर प्रवचन येत नव्हतं, कीर्तनही येत नव्हतं. म्हणजे समाज आकर्षित करण्याचं काय कार्य, कोणतंच काही साधन नव्हतं. पण त्यांच्याकडे एक होतं ना, भक्ती होती, प्रेम होतं. आणि त्या भक्ती प्रेमामुळं, कारण की त्यांच्याकडे एक समता होती. अशी समता असल्यानंतर समाज बरोबर जवळ येतो. संत लहान नसतात, व्यापक बुद्धी असते. संत कसे झाला, संत पण मिळत हाती, नाही संत पण मिळत हाती. म्हणले संत पण बाजारात मिळत नाही, संत पण पैसे देऊन मिळत नाही, संत पण रानावनात हिंडून मिळत नाही, आणि कीर्तन करून तर संत पण लगेच नाही. इथं कला आहे, वाचून पाठ करून सांगणं ही कला आहे ना. हा अभ्यास करून कुणी करू शकतो, 4-4 घंटे बोलू शकतो, ही भक्ती नाही. मग ह्याच्यामुळे आपण परमार्थापासून लांब आहे. आपल्याला 2 अभंग, माझं सांगतो तुम्ही म्हणता आम्हाला सांगायला, मी माझं सांगतोय. 2 अभंग पाठ झाले, 2 प्रमाण कळायला लागलं कीर्तन सांगायला. वाटतं मी झालो महाराज. आता सगळ्यांनी आता माझं ऐकावं. अरे भ्रम आहे ना, किती मोठा भ्रम आहे, विलय चुकामुके. तुम्ही काल म्हणले नाही का, मला मातीत घालण्याचा प्रयत्न आहे, आमचा तसाच प्रयत्न आहे. पण काय आपण सेवा म्हणून घेऊ, अंगाला लागून न घेऊ. आपल्याकडनं हे आपण ह्यांचंच ऐकलेलं, ह्यांना सांगायचं, फक्त इथं उभारून सांगायचंय. ह्यांचंच ऐकलेलं आहे आपण काय कुठून आणलं नाही. ह्यांच्या नंतरच आपण इथं आलो, आहे का नाही. म्हणून महाराजांनी सांगितलंय संत पण बाजारात मिळत नाही. मला सांगायचं होतं
संत यापक असते, संत ईश्वर भरून असते. ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी सांगितलं, ईश्वरची माझे घर ऐसी मती दयाची स्थिर चराचर आपणची झाला. कारण की त्यांच्याकडे काही वेगळा भावच राहिला नव्हता. मी विश्व भरून इतका यापक, 3.5 हाताच्या देहात राहून मी विश्व भरे एवढा यापक. मी यापकतेचं वर्णन सांगतो. परिसा भागवत नावाचे संत आहेत. रुक्मिणी मातेचे भक्त आहेत, त्यांना नाही का त्या देव प्रसन्न झाल्यावर परी दिलता. मग काय करायचे, परी दिलता लागन तेवढं आपलं सोनं असं करायचे लोखंडाला लावून आणि मस्त टाकलुकीत प्रपंच चालला होता. प्रपंचात कमी नव्हती, पण एकाच गावात राहत होते. कोण? नामदेव महाराज, समकालीन संत. आणि त्यांच्या बायकोची ह्यांची जरा मैत्रीण होती. म्हणजे का हो तुम्ही देवाची भक्ती करता, लईच गरीब आहेत. ते म्हणले काय करू, आमच्या मालक काही मागत नाही. म्हणले बघा ना, आम्ही भक्ती करतो, आमच्या मालकाने देवी प्रसन्न करून घेतली, परीस दिलाय आणि आम्हाला लागून तेवढं आम्ही सोनं तयार करतो, उपजीविका भागतो, मस्त टामटूम भक्ती करून कसं राहतो, टामटूम. दुःख नाही आम्हाला, कारण पैशामुळे दुःख होतं ना. ते म्हणजे आम्ही अगदी मजेत प्रपंच चाललाय. मजेत प्रपंच चलत असतो, काय भक्ती करणार होता. आणि मजेत चलत आटलं मग दुःख होत नसलं, देव आठवण काय ते नाही का. कोणती मातेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं मी जाणार आहे, कोणाला काय काय मागायचंय मागून घ्या. कुंती माता म्हणल्या जाणार ना तेव्हा एक काम करा, माझ्या पदरात दुःख द्या. ते म्हणला आद्या तुझ्या जीवनात काय कमी दुःख आलेत का आतापर्यंत? ती म्हणली नाही बाबा, दुःखातच देव आठवतो, सुखात आठवत नाही. चांगलं पगार पाणी व्यवस्थित सगळं अनुकूल असलं कशाला देव आठवत. बर का, पण आठवला होता. सगळं ऐश्वर्य होतं, प्रपंच अनुकूल होता, सुना लेक नातुंड अजिबात त्रास देत नव्हती. तांब्या भरून आनंदी म्हणजे लगेच देत होती. बर का, आपलं नाही सांगत मी, भारताचं सांगतो. भारताचा प्रपंच अनुकूल होता, काहीच कमी नव्हतं. परत कोण? वर्षभ राजाचा मुलगा, त्याला 100 होते. सगळे आले म्हणले आम्हाला प्रपंच करायचं नाही. देवाला विनंती केली, हे पुढे सांभाळायला एखादा म्हणून येऊ जाता. ते नवनाथांचे हे राणी आहेत सगळ्यात. मग ह्यांना मी काय झालं, बरेच दिवस संसार केला. म्हणजे किती चांगले 30-35 हजार वर्ष त्रेतायुगातला काळ आहे. अनुकूल प्रपंच होता, प्रतिकूल नव्हता. 18-12 वनस्पती Bye.
मावित्या पोखरी नदी गंगा वाहती ज्या घरी कुळश्रिया राजा राणी व संपत्ती हे सुख साधन योग कासाय शिवती भारताचं वर्णन माऊलीने केलं. माऊली ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं प्रमाण बाबाने दिलंय बर का. म्हणजे त्या भरताकडे काहीच कमी नव्हती. म्हणजे कशी असं पावसाळ्यात पाऊस लय झाला मग मोटरी चालू करायला शेततळ भरून ठेवायचं. असं काही करायची गरज नव्हती त्यांना. कवा बी नद्या वाहत होत्या बटन दाबायचं लाईटीचं टेन्शन अजिबात नव्हतं. आपल्या जीवनात सारे टेन्शन आहे तरी ते म्हणत का आता यातून मला निघायचंय बर का. यातून निघले पण बर का देवा झाला पाठ मोरा नसती विघ्न येती घरा नसती विघ्न येती घरा नसती विघ्न येती घरा. काय होतं बाबांनी प्रमाण दिलं. देवाला जर पाठ माग पुढे झालं तर नसती विघ्न घरा येतील. पण एवढा अनुकूल प्रपंच असणारा भरत वैराग्य झालं आणि वैराग्य होऊन वनात गेला. मला आपल्यातला पारमार्थिकातला फरक सांगायचा आहे तुम्हाला. आपण पुढे त्यांनी तपासायचं अगोदर मी मग तुम्ही. पण काय झालं ते नाही का हरणाचं पिल्लू जन्माला आलं आंघोळ करीत होता आणि सहज आलं वंजळीत त्याचाच लाड करायला लागला. महाराज संन्यास नव्हते नंतर वायरा घेतलं होतं. मग अजून एक जण सांगते अजून एक जण सांगणार आहे अगोदर यांचं सांगतो. आणि मग काय झालं ज्याच्यासाठी वरात घेतला अहो काळाला मृत्यू आला हरी ध्यानातच नाही आला. हरीनं ध्यानात आला बघा बर का. हरी ध्यानात नाही आला हरी ध्यानात आलं. ऐका आपला तितकं वैराग्य ऐका आपल्याला तांबे भरून द्यायला तरी तपोबळी जन्म घेती तरी तपोबळी वैराग्य धारण केलं पण त्यांना देखील वासनेने सोडलं नाही. पण त्यांच्याकडे पूर्व पुण्य ठेवाता पुढच्या जन्मात गेले हरणाचा प्राप्त झाला तरी देखील देवाला विसरले नाही. त्यांना योग भ्रष्ट म्हणा. हे काय सांगायला लागलं मी कशातून निघलं मला सांगायचं होतं. संत व्यापक असते पण आपण थोडं इकडे आलो कमून सांगितलं ह्याने किती त्याग केला होता. पण शेवटला पुन्हा नंतर जन्म प्राप्त झाला नंतर मौन धरलं. मग सांगत नव्हते ते दुसऱ्या जन्मात ज्यावेळेस जळभरीत जन्म झाला ना मग सांगत नव्हते लोकाला. पण आपल्याला नाचले लागलाय साक्षीत आहे सांगायचा करायचं नाही सांगायचा. मला तर वाटतं आता मला रोज तारीख असावं कशाला माझं लागलं बसावं वाटतं रोज तारीख असावं आणि मग मी कधी मोकळा होईल याच्यातून. मला सांगायचं होतं ते निघलं राहिला आपला विषय बाजूला. त्या नामदेवरायाच्या पत्नी आणि परिसा भागवताच्या पत्नी मैत्रिणी होत्या. ते म्हणले आमचं चांगलं चाललंय. मग तर असं लई प्रेम असले मग ते म्हणले निदाशी मग तुझ्याकडे काय असलं तर घी लोखंडाचं सोनं करून
कारण आता सोन्याला किती महागाई, 1,63,000 रुपये तोळा. आता दाखवत नाही मी तोळा तुम्हाला. त्या काळात मग त्यांनी काय केलं, ते आणलं लोखंडाचं थोडस सोनं केलं. नामदेव महाराज दर्शन घरी आले आणि पाहिलं, असं दुःख झालं त्यांना. काय पाहू, वैभव पाहू. आपल्याला काय होते वैभव पाहू, अहो छाती फुगती, दुसऱ्याला कसपट समजतोय माणूस. परमार्थातले मी, कारण की हे सुटत नाही. मी त्याला धंब म्हणायचं नाही का, तो धनाचा दंभ. मी तर कोण आहे, नाही तर मी आहे असताना मी लय असा, मी तो एवढंच मी आहे ना. आणि हे जायना म्हणूनच आपल्याला हे सुटाना. आणि मग नामदेव महाराज आले पाहिलं, अरे म्हणजे काय केलं. ते म्हणले माझी मैत्रीण आहे परिसभावताची पत्नी, त्यांना त्या देवीने प्रसन्न झाले. परिस्थितीला त्यांच्या संसारात अगदी मस्त जगवाटे, प्रपंच सुखाचा टिकीचा चाललाय. आपला इथाचा भाव म्हणजे कुठे कुठे बघू दे. पायाला घेतला परिसर, काय केला, चंद्रभागेत फेकून दिला. मग आता हे 1-2 दिवस झाले, त्याला वाटले का किती सोनं करत का, ह्याच्याकडे लोखंड तर किती असं भर नामदेव महाराजाकडे. लोखंडाची कमतरता असेल त्या काळात त्यांच्याकडे. मग हे म्हणले, आले म्हणले दे ना. ते आता किती दिवस चुकत म्हणले. ते म्हणले काय सांगू तुला, माझ्या मालकाने पाहिला आणि त्याला राग आला आणि ते चंद्रभागेत टाकून दिला. ती म्हणते नाही नाही, काहीतरी खोटं दिसतंय, खोटं दिसतंय. घरी गेली, ते भागवतीचं नाव आला आणि तिला म्हणणार त्या कुठे ते परी. ती म्हणले घेते, पण ती द्याय नाही म्हणले. ती म्हणते टाकून दिला. हे आले म्हणले लय तापट दिसतोय नामदेव. म्हणलं माझा चांगला परीस बळी केला यांनी. आला कालमा करायला घरी, नामदेव महाराज वाद घालला. ते म्हणला टाकलाय तिकडे चल. मग गेल्यावर काय केलं, चंद्रभागेमध्ये उडी मारली, वाळूचे खडे काढले आणि म्हणले घे तुझा पालताय. घे म्हणलं, त्याला ते खडे दिसत होते, पण म्हणले बघ ना लावून लोखंडा. एक घेतला लोखंडाला लावलं, त्याचं सोनं झालं. काय समता होती, अहो ज्याला हात लावीन त्याचं सुख, त्यांचं परीस होतं, सोनं नव्हतं. सोनं करणारा परीस होता, हे साधूची संत. आज आपल्याला ज्याला हात लावते त्याचं काय होते, तो देखील लोह परिसाची न साय उपमा संतांचा महिमा अंगात. संत काय करीत असतात, आपल्यासारखं करतात, पण आपण त्यांना आपल्यासारखं बघतो. ते करतात आपल्यासारखं, पण आपण त्यांना आपल्यासारखं बघतो. कमून आपल्याकडे विकार आहेत ना. आपल्याकडे जोपर्यंत आपले विकार जात नाही, त्यावेळेस आपल्याला संत वाटणार नाही. विकार केले की संत वाटते. नाही तर आपल्यासारखं काय आहे, ते माझ्यासारखं जे म्हणते सगळं, मी तरी काय कमी आहे का. आपण त्यांची आपली तुलना त्यांच्यासोबत करतो, म्हणून आपल्याला वेळ जावा. बरं का महाराज, तुम्ही काल म्हणत होते भाऊच म्हणले, भाऊले भाग्यवान आहेत. तरुणपणात त्यांनी परमार्थ साधून घेतलाय. मी भाऊचा संगत कोणासोबत सांगतो तुम्हाला, भक्त प्रल्हाद. त्यांनी मी लय लवकर लहानपणी परमार्थ केला होता आणि देव प्राप्त करून घेतला होता. नंतर काय केलं ते तुमच्या मनाने, अहो लग्न केलं ना. लग्न केलं ना, त्यांना पोरग झालं. कोणतं, विरोचन. त्यांनी नंतर प्रपंच केला. भक्त प्रल्हादासारखा भाऊचा प्रपंच आहे, पण माझं मनीत बसले नाही. सगळं करायचं असतं. मनुष्य जन्माला आल्यावर त्यांनी 4 पुरुषार्थ साध्य करायचे असते, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4 पुरुषार्थ साध्य करून मग ते नाही का, ते 4 आश्रम भोगायचे असते, ब्रह्मचारी, ग्रस्त, वानप्रस्थ आणि संन्यास. असं मध्ये संन्यास नाही होता येत. शंकराचार्यांनी घेतला, ते महादेवाचा अवतार होता. म्हणजे आपण संतांची आपली बरोबरी नाही करायची.
मित्र आहे म्हणून बोलतो. मला संतानवती जगामान संता सारथी संतानवती जगामान संता सारथी समुद्रामध्ये नवे पैका आशान म्हणून लिंगा समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा संतनवती जगा माणसाच्या सारखी. संताला माणसाच्या वेशात बघू नये, माणूस म्हणून बघू नये. म्हणून आपल्याकडं पूजा चालू जाते. नाही तर बाहेर एवढा पूजा वगैरे नाही, संत पूजा केली जात नाही महाराजांची. कारण ते महाराज बी तशीच मला काय हरकत नाही, कारण ते संसारिक पुढचे संसारिक आपल्याला थोडं कळतंय. म्हणून मला सांगायचं की प्रत्येकानं परमार्थ केला, कशाचा त्याग केला नाही, कर्तव्य म्हणून केलं ना. पण आपल्याला वैताग आल्यावर नाही करायचं. वैताग नाही आलं पाहिजे, वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे. वैराग्य आणि वैतागात फरक आहे. पण इकडे यायला लोकांना वैराग्यच उत्पन्न होत नाही. त्याचं कारण मी ते नाथ महाराजांचे दृष्टांत ऐकलेले. नाथ महाराजांचे चालले होते, ते वडारे लोक दगड फोडीत होते. ते म्हणले काय रोज आहे तुम्हाला? ते म्हणले काय नाही, खाय पुरतं भागलं तरी आमचं बरं आहे. म्हणजे एक काम करा ना, आपल्या घरी याचा फक्त तुम्ही रामकृष्णारी भजन करीत आणि असं हे भाकरी बिकरी नाही म्हणजे आपल्याकडे खायला. म्हणले मग तुपा पोळ्या असं पूर्ण तूप असतंय. आणि तूप कशाने वाढीत होत त्यांच्याकडं? चॅम्पियन नाही, चरी भरायची अशी आणि तूप टाकायचे. पडली नव्हती, 4000 एकर जमीन होती नाथ महाराजाला. ते काय बारीक होते का आपल्यासाठी? ते म्हणले तिकडे या जा. गेले नाही पहिल्या दिवशी, काय थोडस जेवले बिवले, भजन केलं, जेवले बिवले, दुपारात माघारी. दुसऱ्या दिवशी शांतीप्रम एकनाथ महाराज गेले. म्हणले आज नाही आले, काल लवकरच आले. नाही नको म्हणले. आता इथं मला तुम्ही सांगा, इथं भाऊच्या आलं काय दारे बिरे धरावं लागते का आपल्याला? इथं कशासाठी व्यवस्था केली? सकाळचा नाश्ता कशासाठी, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण. फक्त इथं येऊन काय केलं पाहिजे आपण? फक्त आपण इथं श्रवण भक्ती करायची. पण तरी हे खरं वाटत नाही, तिकडलं खरं वाटतंय. त्याचं कारण आणि असं जेव्हा वाटतं तेव्हा आपण सुटतो काय? माझा प्रश्न आहे, मला वाटतं सुटणार नाही. म्हणजे मी आलोय म्हणून भगवंती येतो म्हणजे मी सुटायसाठी येतोय. मी पहिल्यांदा सांगितलेलं बोल, मी काय तुम्ही मोठेपणात येतात. तुम्ही पुढच्या वर्षी काय पत्रिकेत बारीक कुठं नाव नसलं तरी आम्ही येणार. पण राहिलो कीर्तन दिलं, प्रवचन हे नकोच म्हणलं होतं बोल. पण आता ते चला त्यांचा मोठेपणा आमच्यासाठी त्यासाठी. नाहीतर खरं बर का, हा नरदेव बर का, आमच्या अनरदेव हो तिकडे आमच्या गावापासून 250 आणि इकडे हे संजय भाऊ श्रीकांत भाऊ 250. मग ते 250 ची बेरीज होती 350. आणि हा नरदेव ह्या 3.5 हाताचा. या 350च्या बेरीज आम्ही गाडायसाठी येतो. आम्ही असं बरंच सुनलो. पण चला कुठेतरी जो पाहिजे तो आनंद भेटत नव्हता, इथं भेटतोय म्हणून येतोय. पण ते आमच्या वडिलांनी आम्हाला इकडला मार्ग दाखवलाय. आळण येतो पण मार्ग नाही दाखवला, या मार्गाने आम्ही येतो. पण मी सांगितलं कशासाठी येतो? आम्हाला सुटायचंय. कारण की इथून मी इथं आहे तेव्हा जरा बरं वाटतं बरं का. घरी गेले आणखी तिकडल्यासारखंच होतंय. म्हणून तिकडल्यासारखं विसरायचंय म्हणून इथं यायचंय. मी आधी सांगितलं गीता, उपनिषद, वेद
की संतांच्या मुखातून त्याचा अर्थ आपल्यापर्यंत आलाय म्हणून हे ग्रंथ संतन देव कळते, नाही तर आपली एवढी बुद्धी बळकट नाहीच. त्याचा केले अर्थ उपकार सांगू मी बाबा न करी आईची मायो. किंवा मायबाप आपल्यावर ते उपकार करू शकत नाही, असे संतांचे आपल्यावर उपकार झालेत. पण त्या उपकाराने काय झालं तर आपलं भय गेलं, अभय असं केलं आणि दान काय दिलं, अक्षय दान दिलं, ते कधी संपणारच नाही असं. पण तुम्ही म्हणतात काय दिले मग, हे संसारातलं सगळं संपणार आहे पण संतांनी दिलेलं संपणारच नाही. हाय का नाही महाराज? तुम्ही नाही घेतलं, मी विकत घेताला श्याम केवढं कधी घेतला नाही, खर्चली कवडी दमरी नाही मोचिले काय नाही कवडी दमडी नाही माई मी विकत घेतला पण मी श्याम घेतलाय आणि तो कधी जन्मभराच्या श्वासा इतका संतांनी असं अक्षयदान आपल्याला दिले. नाम किती घेणार, संपत आहे काय नाही, आता घ्यायचं घेत राहा, संपणारच नाही आणि ते घेत राहिलेलीच होत राहणार आहे.
त्यांनी परिवर्तन होईल, शरीरात नाही, ते शरीरात होईल म्हणून सांगितलं पुढे पुढे. तर पिकली शिंदे कडूपण गेली, तैश्या माझी केले पांडुरंगी, त्यातही बदल होईल म्हणले. त्याच्याकडे नम्रता येईल, त्याच्याकडं काय येईल म्हणले, लवचिकता येईल, कवळेपणा कोमल होईल. कैसे मृत साबाये नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त, अशा प्रकारचं होईल म्हणले ते. म्हणजे कसं कसं होईल, चपातीतला केस काढायचा सोपा आहे का लोण्यातला, हाय का नाही? तसं इतके मोठे संतांच्या संतीत आपण राहिलो तर मग मऊ होण्यासाठी इथं यायचं, हाय का नाही? पण किती 15 वर्ष झाले इथं जागा नाही पुरायला पाहिजे का नाही आता? पण याच्यापेक्षा असंख्य बाहेर आहेत बरं का, असं काही नाही, एवढेच नाही, असंख्य आहेत. कारण मला थोडसा 2 वर्ष झालो येतो मी तुमच्या सहवासात, असंख्य आहे. पण चला आपल्या स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे का नाही? आपण शरीरासाठी देतो तिकडं, त्याला किती लागतो? निर्वाहापुरती अन्नाचे धन, आश्रमासी स्थान कोपी बुवा, कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा. हाय काय? नय बोलू फार पैसजनामधी, सावधान बुद्धी इंद्रिय दमी, तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणाची गोई. पुढं पुढं सांगितलं, कसं सांगितलंय पारमा? ते म्हणले चिंता नका करू, खायला भेटलं ना, इथं तो काय मस्त आहे ना खायला, पोट भरेल. पुन्हा घरी तर म्हणावं लागतं, नातवाला येते तेवढं मी जेवतोय, पाणी दिले, ते म्हणतात मला बाहेर जायचं अगदी ना, ते तसंच पळून जाते. तरी आपण त्याला चिटकून बसलो. आणि इथं मस्त 2 दिवस असं कसं माय, आता मायला म्हटलं तर मायरा बी असं सुख नसत. आता हे मायर नाही का वाटत मग तुम्हाला? इथं आईत्या असं पंक्तीला बसले की पाणी जेवण सगळं असं ताटात असं येतंय. घरी काहीतरी इकडे तिकडे तरी करावं लागतंय ना, तरी हे सुख घ्यावं वाटत नाही. काय पुढचा परमार्थ जर करायला तर त्यांनी सांगितलं खायला भेटलं बास, कुठं राहिलं कोपी असली गो असली बास. पण पुढचं नाही का सांगितलं काय? पण कुठेही चित्ताशी नसावे बंधन. पण आपलं चित्त मोकळे का बंधनात आहे? बंधनात. जोपर्यंत सगळं खरं वाटतं, जो चित्त मोकळं होतच नाही. चित्त मोकळं झालं की सगळं खोटं होत असतं. मग हे सगळं खोटं वाटावं म्हणून आपल्याला यायचं, इथं आलं हे खोटं कळत आहे. पण इथं येऊन जर आपले घरच्यासाठी फोन राहिले, टाकली की मोटर कसं सुट मिळाला, चालू केली की मोटर आले की ते तोडणार, असं म्हणलं जमन काय? म्हणून माऊली ज्ञानोबरांनी गोवी घातली, आस्तीच्या महापुरी कोटवरी, परी प्राप्तीच्या पहिल्या तरी पायीलाई. कलियुगात द्वापरयुगात सांगितलं होतं हजारातून, कलियुगात सांगितलं कोटीतून. म्हणून आपलं हित साधायचं असलं तर इथं यायचं. कारण की इथं कसं आहे, ठेवाय तुका म्हणे होता ठेवा, तोया भावा सापडला. आपल्याला ठेवाय तो आपल्या भावाने प्राप्त होईल, पण आपला भाव कमी पडतोय. ज्याने त्यांनी तपासायचा आपला भाव. आणि परमार्थात सगळ्यात महत्वाची गोष्ट भाव. Oh
आहे देव. मला बसले गोडी फक्त बोलत आणि तुम्हापाशी आहे देव का रे नरानं राणी आणि पुसा संताशी जाऊनी. पण आपलं कसं झालंय तर का आपल्यापाशी सांगितलं पण संताला विचारा म्हणले. पण आपलं कसं झालंय हरणाच्या बिंबीमध्ये कस्तुरी पण हरण बाहेर पडत आहे. चंद्रामध्ये चंद्रामृत आहे त्याचं सेवन त्या चकोर पक्षाला आहे चंद्राला नाही. त्याचं कारण आहे त्या हरणाला त्याचं आज्ञा नाही आणि आपल्या जवळ बी देव आहे पण आपल्या जवळ बी आज्ञा. देवाची बरे देवाची बरे बघा हे आपल्या जीवनात संत श्रीपाद बाबा आले म्हणून हे प्रमाण आले बर का. तुकाराम महाराजचं हे प्रमाण कळायला त्यांनी काय सांगितलं तुका म्हणे देवाची बरे देवाची बरे खरे म्हणे खरी तुम्ही खरे तुम्ही म्हणजे आपणच देव आहे. हरिभक्ती सुळावरची पुढे बरोबर हा मग तितका परमार्थ अवघड सांगितला संतांनी असंही सांगितलं मी तो वासुदेव तत्वता पुढे येईल विचारिता ठाऊक आहे सौभाग्य संता. त्यांनी सांगितलं बाबांनी सांगितलं तुम्ही देव आहे असे अनेक प्रमाणे तुम्हीच वासुदेव आहे. पण त्या बाबांनी नंतर सांगितलं आपलं असं चाललं होतं संतांना विचारलं की सांगतात आपण देव आहे पण बाबांनी सांगितलं ते सोपं नाही म्हणलं एवढं खरंय बरं का त्यांचं खरंय. आता ताई तुम्ही सगळ्या मंडळी बरं का यांचं प्रमाण आणून मला एक सुचलं. तुम्ही मला सांगा दुधात गुलाबजामुन चालता येतील का? पण त्या दुधात तूप नाही का तुपात गुलाबजामुन चालता येतील का? तुपात एखाद्या दिवशी तळून बघा ना हौस आहे आता त्याला तुपात गुलाबजामुन तुपात चालता येते मग तूप दुधात नाही का? आणि मग दुधात तळायला काय होते? तसं बाबांनी सांगितलं भक्ती ती तर सुळावरची पोळी आहे सोपी सांगितली त्या सांगण्याच्या शब्दाने सोपीच आहे पण करण्याला अवघड आहे. भक्ती सांगणं सोपी आहे साक्षीताई पण करणं लय अवघड आहे. मग अवघड सोपं कधी करते तर संतांच्या सहवासात गेल्यावर. कारण की संतांच्या सहवासात गेल्यावर काय होतं काल कोणीतरी अभंग घेत होता पाप ताप दैन्य
जाय उठाउटी झाली या भेटी हरिदासाची. कधी सोपी होती आपल्याकडलं पाप आपल्याकडला ताप. कारण आपण काय झालो संसाराची सेवा करून संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. आपल्याला असा फणफणून ताप आलाय आणि ज्याला फणफणून ताप आलाय त्याला भाकर गोड लागते का कडू. मग आपल्याला परमार्थ कसा लागल गोड का कडू. अरे विषयांचा परिपाडू परमार्थ झाला कडू. कडू विषय तो गोडू झाला जीवाची. आपली अवस्था अशी झाली पण आपण सांगतो नाही ढोंगानी असं वाटतंय अरे बाबा हे ब्रह्ममूर्ती झाला. गप्पा ब्रह्ममूर्ती आणि हात फणफणला तापाली. पाप गेलं नाही ताप गेला नाही हाय का नाही. आपलं पाप केलं का अरे त्या संतांच्या सहवासात म्हणून मिळावे. कशासाठी हे आपल्याकडला ताप आणि आपल्याकडलं पाप संतांच्या सहवासात केलं जात. देखिल्याच्या वैष्णवांचे देखिल्याच्या चरण पाहिल्यावर काय होतं आपल्या त्रिवेदी तापाची बोळवण होती. बोळवण कशाला म्हणते आपल्याकडे लेक आलं दिवाळीला हा तिला बोळवण करायला लागते. मग काय करायचं नवे कपडे एखादी अंगठी नाही पाहिजे सणाला आलं एखाद्या त्याला बोळवण म्हणते. तशी या त्रिवेदी तापाची अशा पद्धतीने बोळवण होते. पण वैष्णवांचं चरण हाय का आपला संत वचनावर विश्वास नाही त्याच्यामुळे मेळ जमत नाही. आणि संत वचनावर विश्वास होता कोणाचा उर्मिला कोण लक्ष्मणाची बाजू. ज्यावेळेस युद्ध चाललं होतं राम रावणाचं आणि राम रावणाचं युद्ध चाललं असताना लक्ष्मणाला बाण लागला शक्ती लागली. असं खबर इकडे अयोध्यामध्ये गेली. साऱ्या त्या दशरथ राजाच्या तिन्ही पत्न्या कौशल्या सुमित्रा कैकेयी ही मांडवी ही श्रुतकेसरी आणि सगळे रडत होते बर का. आणि वशिष्ठ मुनी आले आणि ते उर्मिला म्हणले तुझा मालक पडलाय तिकडं आणि सगळं घर रडतंय तुला काय दुःख बिक आहे का नाही. ते म्हणले मला काही त्याचा फरक पडत नाही. कशामुळं ते म्हणले आपण शास्त्र वाचलंय आणि शास्त्र आम्ही जन्माच्या आधी त्या वाल्याने लिहिलंय
आणि त्याच्यात लक्ष्मण मरणार नाही असं दिले. विश्वास तो विश्वास होता आपल्या प्रमाण पाठ आहे. पण आपण तरणारे हा विश्वास नाही. तुका म्हणा नाही म्हणून आणखी संतांना एवढे प्रमाण देऊन पुन्हा सांगायला लागलं, तुका म्हणे नाही विश्वासाच्या मनी पहावे पुराण विचारून. त्यांनी एवढं सांगू नये की त्यांना माहित होते पुढे गेलं सगळा गाथा पाठ करते, पण तरी ह्यांना समजणार नाही. मग त्या उर्मिला सारखा आपला आहे का निश्चय झालेला, दृढ निश्चय. त्याच कारण आहे दृढ निश्चय नाही होण्याचं, कारण आपल्याला खरं पटत नाही खोटं सुटाना खरं कळत नाही सुटाना. त्याच्यामुळे आपला सारा काय झालाय, अवमेळ झालाय. आणि ह्यो अवमेळ घालायसाठी मिळावा मिळविली मान वैष्णवांचे मिळविली मान. वैष्णवांच्या मेळाव्यामध्ये आपण आलो आणि वैष्णवांची मांदियाळी आपल्याला प्राप्त झालेली आहे. म्हणून इथून पंक्तीतून बाजूला जाऊ नका. बाजूला गेलं तर तुम्ही सुटता आणि मग त्यावेळेस आपले काय होईल, मग पुन्हा फेर. आणि फेर काय एवढे सोपे आहेत का? हा, मग जन्माचं दुःख जास्त आहे का मरणाचं, ते लय अवघड आहे. मग म्हणून असं दुःख जन्माला येऊन म्हणून आपल्या जीवनात संत आले अभंगाचं पहिलं चरण. जन्म तुम्ही संत माय, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजी. म्हणून
संतांचा अवतार हा आपल्या उद्धाराकरता असतो आणि आपला उद्धार होण्याकरता संत अवताराला आलेले असतात. संत जात नसतात. गेले तर स्थूल देहानं जातील पण कीर्ती देहानं ते कायम आपल्या जवळ असतात. म्हणून ज्ञानोबरायांनी काय केलं? जडावर कृपा नाही केली का? उद्धाराया जड जीव जनाला उपदेश केला, आपल्यासारख्याला सांगितलं. जडावर उपदेश केला. तो जड जीव कोण? रेडा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. कशावर कृपा केली? जीवावर. जडावर. जीव असं ना रेडा. हा जीवच आहे ना रेडा. भिंत जडे आणि हा चालविणी जड भिंती. हा म्हणून जडावर कृपा केली, भिंत चालवली. जीवावर कृपा केली, वेद बोलवला रेड्याच्या मुखातून. आणखीन जडावर कृपा केली. कोणावर? सच्चिदानंद बाबा. जड गेलं होतं ना पूर्वीचा, ते काळे 700-750 वर्षापूर्वीचा. त्यांचं असं प्रेत चाललं होतं आणि सच्चिदानंद बाबाची पत्नी विवेक वैराग्य संपन्न होत्या. बर का? विवेक वैराग्य संपन्न असत्यात. त्या काळातला काळ येतो, सती जात होत्या पतिव्रता आणि या सती जाण्याच्या तयारीत होत्या. पण ज्ञानोबरायाकडे पाहिलं काय ते तेज. त्यांना वाटलं आता ह्या देहाला सोडून जायचंय. जीवनात संत आले, आता शेवटचं दर्शन घेऊन जावं. म्हणून ज्ञानोबरायांच्या चरणावर मस्तक फुलं दर्शन घेतलं. त्यांनी सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. जे विवेक वैराग्य होतं, प्रश्न केला, महाराज आता माझे पती गेलेले तर मी काही वेळाने सती जाणार आहे आणि तुम्ही सांगा सौभाग्यवती भव. कोणतं खरंय? तुम्ही दिलेला आशीर्वाद का हे चाललेलं? त्यांनी सांगितलं, आईसाहेब मी माझ्या जीवनात कधीच खोटं बोललो नाही. म्हणजे का ना म्हणले पुढे तुमचे पती सत्यवाची हा मी अनेक जन्मामध्ये अनेक पुण्य केलंय आणि मी त्याच्या माझं यज्ञ झाले, वाघ यज्ञ झालेले, वाणीचं नामाविषयी यज्ञ झाले असं मी हे म्हणले. खोटं बोलणार नाही. मेरे माणूस जितो ठेविलं काळाचे ग्रासी लगा. मेरे माणूस जितो ठेविलं काळाचे ग्रासी लगा. मेरे वेळ ग्रासी लगा. वेळ काळा कैसा वासुदेव बोलतो बोल. कैसा वासुदेव बोलतो बोल. रेड्याला अंगी आईसे बळ, रेडा बळ ही बी ताकद त्यांच्या होती. काळाला ग्रासण्याची ताकद आहे त्यांच्यात होती. असे ज्ञानोबराय होते. मग त्यांनी सांगितलं ठेवा खाली. मग ते सोडले त्या सुतुळ्या आणि मग काय झाले, रात्री गेले होते, सकाळी चालले होते. गेले होते रात्री नेहमी सकाळी चालले होते. महाराज म्हणले उठा, तुमचं कार्य शिल्लक आहे अजून. उठा म्हणले. उठले म्हणले लय भूक लागली. ते गेले घरी म्हणजे पळा भाकर आता इतक्या सकाळी का ताज्या थांबल्या होत्या का? गावात माणूस मेले पहिले भाकरी थांबित होते काय? गावात माणूस मेले पहिले भाकरी कुणीच करीत नव्हते, सगळे तुकोटा पाळीत होते. आता पाठीमागच्या घरातले तळून खाते. म्हणजे दुःख आता ते मरण स्वस्त झालं लोकाला. मग त्यावेळेस मग काय ताजी होती काय? शिळी आणली. मग ते तवापासून ते तिला आणली, त्यांनी शिळी खाली, तवापासून ते विसावा भाकर. उठला तो उठला म्हणले ज्ञानोबराय उठीला वासा असं इथं ठुल्या गावाच्या उलसा पुढे नेला म्हणले. आणि ते महाराज आले म्हणले उठीला. आपला
आपलाही उठला तर उठला, तेव्हापासून ते 20वा चालू झाला. मग ही कशावर कृपा केली ज्ञानोबरायांनी? ती बी झाडावर केली. म्हणून असे संत असते. आणि हे संत जीवनात आल्यावर काय होतं? आपलं आणखी अभंगाचं दुसरं चरण वाढवायचं. अवतार तुम्हा राया संतांचा अवतार हा जड जीव आणि जनाचा उद्धार करण्यासाठी होत असतो. म्हणून जनावर कृपा केली, सगळ्यांसाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण केला. कारण का? ही जनावर कृपा आहे ना. कारण की हे त्यांनी त्या ज्ञानेश्वरीच्या अनुषंगाने नामदेवरायाने सांगितलं, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एकच तरी होवी अनुभवावी. परमार्थ कशाचा आहे? सांगायचा आहे का अनुभवाचा आहे? अनुभवाचा आहे. शब्द ज्ञानाने आपण इथं काय करू शकतो? काही किती वेळ बोलू शकतो, पण अनुभवाचं. आणि संत श्रीपाद बाबांनी हे सांगितलं, ते जे असे बाहेरच्याला बोलायचं आपण ते नाही घ्यायचं, ते आतलं घ्यायचं. ते आत काय सांगायचे? तुम्ही अर्जुना वेद जरी झाला, माते नेनता वाया गेला, कण सोडून उपनिला कोटा. आपली अवस्था कशी झालेली? आपण सगळं करतो, पण संतांनी सांगितलेलं करत नाही. नाही तर नाही का? तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का? प्रतिज्ञा घेऊन सांगितलं ना, काय करा? तरी अवधान ऐकले तिचे. ते म्हणले तुम्ही एकट्याने ऐका. आता इथे किती 200-300 आहेत ना. ते म्हणजे बाकीचे 300 धरा, 300 299 जणांनी ऐकूच नका, एकट्यानेच ऐका. एकट्याने काय करा? ऐकत असताना कसं ऐका? तुमचे इंद्रिय 11 आहेत. सगळं लक्ष देऊन हा, सगळे 11 इंद्रिय एका ठिकाणी या. कुठं? कानापुशी गोळा म्हणा सगळे. हा बघा, तरी बरोबर प्रमाण दिलं. मनाच्या कानाने ऐका, पण आपण ऐकतो चमड्याच्या कानाने. आणि ह्याला लय कळत नाही. कळलं ऐकतं तर बहिरे येते कान. आणि मग या बहिऱ्याने ऐकलं ते केव्हा कळायचं? मनाच्या कानाने ऐकलं, ते ऐकलेलं असं ऐकून नाही, असं आत गेलं. मग त्याला सांगितलं म्हणून निधी ध्यास. हा, मग त्याच्या पुढे साक्षात्कार सांगितला. तुम्ही असं ऐका म्हणले, कारण की एकलं आपण ह्याला काय होतं? सोपं आहे. आता इथे येऊन श्रवण भक्ती करायची. माऊली ज्ञानोबरायाने आणखी एक ओवी नाही का 4थ्या अध्यायामध्ये? मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता, मोक्ष असे ऐता श्रवणा माझी. पण श्रवणाला काय आहेत? विघ्न आहेत ना.
श्रवणाच्या विषयी काही साबी साम्राज्य भवनी सुख नांदे, ते म्हणलं सुख नांदन तुमच्या जवळ. पण त्या श्रवण करण्याला 4 विघ्न आहेत बर का महाराज. लय, विक्षेप, कत्ते आणि रसस्वाद. लय म्हणजे हे आत नाही घुसलं झोप येते. लय, विक्षेप, इथं बसून मी जर गावाकडलं ध्यान येत असलं किंवा कुलकुल राहिले की काय काय किंवा असं वाटत असलं ते लय हा विक्षेप. आणि पुढे सांगितलं तिसरा कत्ते. काय ते आता मी लय कीर्तन ऐकले त्याची आणि काय तिथं जाऊन ऐकावं इथं मोबाईलवर त्याचं म्हणलं त्याचं येतंय. रसस्वाद हे आतच घुसू देत नाही. असे 4 विघ्न या श्रवणाच्या ठिकाणी आहे. म्हणून श्रवण भक्ती घडत नाही. नाही तर साधू संतांनी श्रवणाच्या माध्यमानं श्रवणे कीर्तने झाले ते पावन. श्रवणे कीर्तने झाले ते पावन. संकटी कथन परमभक्त. श्रवणाने कीर्तनाने काय झालं? मुक्त दशेला प्राप्त झाले. कोण? हा संकादिक 4 पुत्र ब्रह्मदेवाचे जे मानस पुत्र आहेत 4 ते श्रवणा कीर्तनाने मुक्त झाले. नवे नवे आणखी परीक्षिती राजा. श्रवणे परीक्षिती तरला. हा 7 दिवसातच नाही का माझी मुक्ती झाली तया. श्रवणाने जेवतय. पण आता आपण नुसते श्रवणाने होणार नाही म्हणून ज्ञानोबरायाने सांगितलं तुम्ही काय करा, संतांची संगत धरा. त्यांनी काय होईल, तुमच्या परमार्थिक गती तुम्हाला प्राप्त होईल. त्याच्या अलीकडे सांगितलं हरिनामामृत शिवी सावकाश मोक्ष त्याच्या भूष दृष्टी पुढे. म्हणजे तुम्ही हरिनाम सावकाश सेवन करा. मोक्ष कसा सांगितला? दृष्टीच्या जवळ. म्हणजे असा पडदा लोटला की लगेच आपण त्या पडद्यासारखे. पण काय जण म्हणते पडद्यावर पडदा आठवला नाही का. आम्ही ते असं मी लहान होतो तेव्हा बघत आता नाही सिनेमा असे पडद्यावर बघत होते पिक्चर. आणि त्या पडद्यावर असा पिक्चर चालू झाला, आग लागली बंगल्याला. असा जाळ झाला मोठा पडद्यावर. आणि पडदा जशाला तसाच. आणि पडदा तर कागदाच ह्याचा कपड्याचा होता. तसा आपला आत्मा त्या पडद्यासारखा आहे आणि पिक्चर आहे सगळा. पण आपण पिक्चरच्या नादी लागलो. पडदा आपलं आहे. ते पडद्याचं स्वरूप म्हणजे आपलं स्वरूप आहे. तसा आत्मा निखळ आहे. आपण ह्या शरीरापासून लय तुटत येत. किती? त्या पडद्यावर असा नदी वाहिली लोटा असा बंधारा फुटला होता मोठा. पडदा जशाला तसा. नंतर आग लागली तरी जशाला तसा. आपण मिळलं तरी जशाला तसंच राहणार बर का. पण आपण ह्याच्या नादी लागलो. हे उष्ण आहे. देह काळाचा आणिला तो पाताचा आलेला शेरुष्णा जेचे त्याशी शेखी देणे आहे. ह्याची नंतर राख होणार नाही तर माती होणार. ज्याचा त्याचा भाग त्याला जाणार आहे. पण आपण ह्याला माझं म्हणल्यामुळं आपल्याला पुढचा पाऊलच टाकता येणार.
प्रमाण दिलं. आस्ती माताचा असणारा हा गोळा आहे सगळा, सप्त धातूंचा नाही का, रस मांस रक्त हाड मगज तुझ्या ह्याच्यापासून बांधलेला हा कोथळा आहे आणि ह्याचा नाश होणार आहे. हा वर हे कातळे आतमध्ये सगळं घाण मटेरियल आहे. हे शरीर म्हणजे कसं आहे, लय नाशिवंत आहे. पण असंही सांगितलं ना बाबा, पण शरीर उत्तम घ्या 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 घ्या. शरीर सुखाचे कुसले. मला काय सांगायचं तुम्ही नंतर द्या प्रमाण, मी आधी सांगतो मग प्रमाण द्या. ऐका, मला काय सांगायचं, महाराजांनी प्रमाण दिले नाशिवंत शरीर आहे म्हणून याच्या नादी लागू नका, याच्यातून आपण वेगळे बर का. हे देव कळण्यासाठी, पण देव कळल्यावर बर का, देव कळल्यानंतर याला सोबत राहायचं. मग ह्याच्यासाठी मग आता द्या प्रमाण शरीर आता नाही द्याच ना. शरीर उत्तमचा शरीर जोपर्यंत शरीरात राहून जोपर्यंत आत्मा कळत नाही तेव्हा नाशवंत सांगितलं. आणि कळल्यावर अरे म्हणलं हे शरीर उत्तम आहे, चांगलं आहे, कारण शरीरात येऊनच भगवान परमात्मा प्राप्त करता येतोय ना. आणि शरीर नसलं कसं प्राप्त करता येईल. किंबहुना येर झाले चिरा पडे. या शरीरात राहून तुका म्हणे जीवपणा घाला चिरा आणि जाऊ त्या माहेरा निजाच्या. ह्याच्यात राहून या गोष्टी साध्य होताय करता येत्या. हे आपलं पद आहे आणि या पदात राहिल्यावर कोण काय प्राप्त करता येतंय. मनुष्य देहाची नावे सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलंबन दिला असे. मनुष्य देहाला जन्माला आला ना तर मग तुला काय करता येईल, सचितानंद पदवी प्राप्त करून घेता येईल. आलिया संसारा तुम्ही एकत्र आलिया संसारा तुम्ही एकत्र मोठी मार्ग हळूच जन्माला आले मग तुम्ही आता काय करा, या देहातून मुक्ती मार्ग हळूच धरा. काळ दंड कुंभ यातना अरे हा कोरोना दत्त कशी नाही त्या यमाशी करुणा कुडी काढी तसे प्राणा तसे ओढळच आपले धन्य चोर हो लय आवड सांगितलं होय. लय आवड म्हणते म्हणले त्याला दया नाही, या प्राणपुडी पण नाही म्हणले. मग कसं झोपटी देत म्हणले सहज चोर धरला. मग त्याला काय कसं हात बलापत कुठं लागल म्हणून भरायचं आहे का मग, आणि कोण हानी म्हणून भरायचं नाही. मग जितकं जर मग पुढे एवढं यत्न असत्या मग जीवानी आताच काय करावं, सावध व्हावं ना. महाराजांनी सांगितलं सावध व्हा पण हळूच. म्हणून काय करा, सावध व्हायचं. तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. हे पुढे आता वाईट वेळ येऊ नये म्हणून आपण आताच काय करा, लीन व्हा. कारण की जीव लाचार झाला पाहिजे, पण आपण नाही तिथे लाचार होतो साहेब.
साहेब एवढं काम करा ना, आमचं पोरग घ्या. म्हणजे जिथं नाही तिथं आपण किती लाचार होतो, पण जीव आता नाही, पण शेवटच्या आता नाही, कळो येईल प्राण प्राणयाच्या वेळी. ज्यावेळेस हा कळो येईल अंतकाळी प्राण प्राणयाच्या वेळी. रांडापुरी म्हणले सगळे बाजूला राहतील, माझे नव्हते कोणी. मग काय नाही, ते आपल्याला दिसून काही करू शकत नाही. मृत्यू टायमाला काय करणार तुम्ही सगळे आता रडतो ना, आणि रडून आपलं सुटका होणार आहे का? हा, रडून सुटका होणार नाही, म्हणून आपण आता रडून घ्यायचं त्या देवासाठी. हाय का नाही? तुकोबारायांच्या जीवनामध्ये काय काळ होता त्यांचा, अहो म्हणून त्यांचं सदैव वैकुंठ गमन. सामान्य सोहळा माऊलीचा, पुण्यतिथी दादाची बाबाची, अशी ते आमचे तुकोबाराय शेवटच्या काळात ज्यावेळेस जायचं वाट पाहायचे. काय? निडळावरी हात ठेवून वाट मी पाय. हाय का नाही? निडळावर हात ठेवून वाट पाहायचे, कधी येशील पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, वरी बैसुनी माझा कैवारी आला. अशी आस लागली पाहिजे आपल्याला कधी येईल. हाय का नाही? आता आपलं बघा ना, त्याला 42 मध्ये चालता, 42व्या वर्षी ते तबाल केले. विवेकानंद 32, 39, आपल्या असणारे शंकराचार्य 36, ज्ञानोबराय 22. आपण आता मी तर परत तुकोबारायचं सांगायला गेलो ते 42, मी तर 2 वर्ष पुढे ढकललोय 44. मला काय सांगायचं? मग त्यांना किती असं सारखे असणारी आस लागली होती, किती जसं ती साथ प्रमाणे महाराज घ्या ना, माहेराच्या माहेरची वाट पाहण्याची भेटी लागे जीवा, भेटी लागे जीवा लागेल. हा, भेटी लागे जीवा लागलीसी आस, भेटी लागे जीवा लागलीसी आस, भेटी लागे जीवा लागलीसी आस, भेटी लागे नवीन मुलीचं लग्न झालेलं असावं, पहिली दिवाळी जीवनात असावं, मग माहेरचं कधी मला न्यायला येते अशी रात्रंदिवस तिला काय लागली असती, आस लागलेली असती. तशी आज पुसे जातीय हमनी निगो
आपल्याला त्या भगवंताविषयी नातं जोडून बर का. आता सगळे आपले ओळखीचे आहेत, पण ज्याचं नातं जोडलंय ना, पाहुणे सगळेच असेल लागणार. सगळ्याला या 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 बसा बसा, पण ज्याच्याशी नातं जोडलंय त्याचा पाहुणचार वेगळाच असतो बर का. तसा देवाची नातं जोडून त्याची वाट पाहू कवा येशील न्यायला म्हणून. अशी असणारी आस आपल्या ठिकाणी लागली पाहिजे. आणि तुकोबरायांच्या जीवनात अशी आस लागली होती. म्हणून शेवटच्या काळात त्यांनी काय केलं होतं, देवानी सांगितलं आता मी कधी येईल. मग रात्री झोपतच नव्हती. जसं माऊली ज्ञानोबरायांची ओवी नाही का, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मारूप भासी आपण आपण ब्रह्मानिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. म्हणले कसं मी ब्रह्म आहे अहर रात्र, कधी रात्री बी दिवसा बी उठील ना हालून तू कोण आहे ते नाव सांगणार, ते म्हणा मी ब्रह्म आहे. अशी निष्ठा. तसं तुकोबरायांचा असा भाव दृढ झाला होता, पक्का झाला होता. ते सांगायचे मला न्यायला देव येणार आहे. देव येणार आहे ते म्हणले तुका आता येडा झाला. देव येणारे म्हणल्यावर ते म्हणले मला देव न्यायला येणार आहे. मग काय करायचे, रात्री झोपत नव्हते महाराज. जवळच्या काळाला शिंडीला दोरी बांधायचे, दोरी खुटीला बांधायचे. कमून देवाने सांगितलं तर मी येईल. देव आला आणि मी आता झोपलेला असलो तर तटस्थ जाग राहण्याकरता. अशी आतुरता लागली पाहिजे आपल्याला त्या भगवंताची. आणि आणि इतकं असं त्याच्याशी आपलं घट्ट नातं झाल्यावर कशाला यम येईन आपल्याला. अशी चिंता करी सदा सर्व कालो, ऐसी चिंता करी सदा सर्व कालो. रात्र दिवस हेची तळमळ, रात्र दिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ, तुका म्हणे नाही आपुले बळ. तेरे भावे निश्चयेती, तेरे फळ पावे निश्चयेती. तेरे भावे निश्चयेती, आजने फळ पावे निश्चयेती. तर अशी आपल्याला सारखी चिंता लागली पाहिजे, कधी मी याच्यातून मोकळा होईल, कधी मला देव येईल न्यायला येईल. तर बाबांनी सांगितलं, प्रमाण दिलं. तुकाराम महाराज म्हणले अशी चिंता लागण्यासाठी आपलं बळ चलत नाही. आपलं म्हणजे कोणतं, मीच. आपण शून्य झालो पाहिजे. शून्य मी राहायलाच नाही पाहिजे. आणि ज्या दिवशी शून्य होईल आता माझं काही नाही, नाही का, देह मी हे सरे आणि उरला उरे विठ्ठल. मग देह नाही मी आणि मी बी नाही राहायला पाहिजे. आधी देह घालवायचा आणि मग मी घालवायचा. आणि हे कोणीच नाही. मग काय राहतं शेवटला, उरला उरे विठ्ठल. मग देव इथंच का नाही. पण आपला हा मी घालवण्यासाठी इथं यायचं. आणि इथं काय यायचं, इथं काही आपला मी सोडलेला आहे ना, त्याच्या संगतीत राहायचं. आणि काय होतं, असं त्यांच्या सहवासाने आपल्याला भगवंताचा सहवास मिळेल ना. म्हणून असा सहवास मिळण्यासाठी अभंगाचं तिसरं चरण वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढवाया सुख भक्ती भाव धर्म.
चार नाम विठोबाची. तर इथं येण्याचा हेतू काय? इथं आल्यानंतर सुख वाढतं. बरं नुसतं सुखच वाढतं का? नाही ना, भक्ती वाढती. भाव बरोबर. वाढतो. भक्तीच वाढते का? नाही ना, इथं आल्यावर भाव देखील वाढतो. म्हणून संतांच्या मेळाव्यात येण्याचं कारण आपला भक्ती वाढली पाहिजे, भाव वाढला पाहिजे. ह्याच्याकरता इथं येऊन आपला उद्धार करून घ्यायचा. आपण असेच आहेत, मोकळेच आहेत, पण कसे या आपण प्राकृतीने ग्रासलेलो आहेत. पण संतांनी काय केलं? या उपाधी माझी गुप्त, जे चैतन्य असे सर्वांगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. या जगात देव आहे. जगाला त्यांनी देव म्हणून पाहिलं, जग म्हणून पाहिलंच नाही. देवाची हा. देवाची आपल्याला दिसत नाही, आपला दोषी आपल्या जग पाहा अगदी तरी आमची तुमच्यासारखी जो वाटते बोलण्याची उंची होती मग त्याच्यामुळे जग अहो हे देव हे मुख्य उपदेशाची ठेव. बरोबर. अहो खरंच देव आहे, खरंच देव आहे. आधी जुळत नाही सांगितलं. बरोबर बोलणार घाबरायचंच नसतं का? चुकलं तर चालतं, काय फरक नाही पडत. चुकलं इथं जग नावाची गोष्टच नाही. आता जग नाही. जग नाही. आता ते आद्यगुरु शंकराचार्यांनी सांगितलं ना, जगत मिथ्य ब्रह्म सत्य. ते म्हणले हे साऊंड आहे का? नाही नाही, साऊंड नाही, ते देवच. हा. बरं याच्यासाठी प्रमाणे आपल्याला कोणाचं प्रल्हादाला विचारलं तुझा नाव हा कुठं देव नाही. म्हणले देव नाही अशी जा खांबात ती लाच घातली देव निघला. येरू म्हणे काष्टी पाशाळी आहे वनमाळी जेथे तेथे कोकोनिया पिता कुसे प्रल्हादाशी सांग. तर राग येऊन त्याच्या बापाने खांबाला लात मारली तर देवाला तिथं प्रगट व्हावं लागलं. देव भक्तासाठी कुठं प्रगट होतो? देव नटला नाना परी आणि भरून उरला चराचरी. देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाये. किती प्रमाण आहे तो संतांची. पण आपण सगळे प्रमाण नाही, अभंग पाठ केले. प्रमाण नाही, अभंग पाठ केले ना, अभंगावर 2-2 तास कीर्तन करायला लागलो. तरी आपल्याला मेळ लागाना. पुढच्याला वाटतं हे सांगत येत ना, आपल्याला वाटतं ह्याने ऐकावं नुसतं आपण, आणि आपण सांगतच राहावं. आणि पुढच्याला वाटतं येतेच महाराज सांगत येत, म्हणजे त्याच्यामुळं सांगणाराला मेळ नाही ना, ऐकणाराला मेळ नाही. म्हणून असा आपला उलटा बरं का मार्ग. आपण जे नाही का उलट्या मार्गाने पुढे चाललो, खरा मार्ग बाजूला सोडलाय. म्हणून काय तुकाराम महाराजाला म्हणावं लागलं, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि विसरून गेले खऱ्या देवा. आता हे जे काय त्याच्यावर काही तर पीएचडी बी करायला लागले. आता मला काही त्यात जास्त कळत नाही शिक्षणात, म्हणजे करतेच म्हणजे. मग त्या पीएचडी करणारा त्यांना हे कळू नाही को हे आपण फक्त असा त्याचा अर्थवाद चाललाय. आणि त्याच्यातला जो असणारा भाव आहे ना, नाही का, लक्षार्थ आणि भावार्थ नाही का सांगितलं. म्हणले एकदा म्हणले त्या बैलाला पाणी दाखव. त्याने बैल घेतला, हौदार नेला, असा लांबून दाखवला आणि पुन्हा घेऊन आला. लक्षार्थ आपला वाच्यार्थ वेगळाच आहे आणि लक्षार्थ वेगळा आहे. जे आहे त्याच्याकडे आपलं लक्षच नाही. आपलं फक्त हौदार बैल न्यायचा, पाणी दाखवायचं आणि बांधायचं काम चाललंय. बैल मरण ना, उपाशी राहील ना. तशी आपण भक्तीपासून उपाशीच आहेत का नाही? मग आता भक्तीपासून उपाशी आपलं पोट भरा नाही भक्तीतून. पण संतांनी सांगितली तशी भक्ती केली तर आपण काय चुकतो. आणि कसे होत? सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. अशी आपली असणारी अवस्था होईल. पण आपले त्या प्रमाणात राहत नाही, प्रमाणासारखं वागत नाही. म्हणून शेवटच्या आचरणात सांगितलं संत कसे असेल. तुका म्हणे चंदनाचे
तैसे तुम्ही जगी संतजन. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव. या तुकोबारायच्या अभंगावरती तुकाराम महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं संत कसे असतात तर चंदनासारखे असतात. चंदन कसं आहे? थंड आहे आणि सुगंध देणारा देखील आहे. संतांच्या सहवासात गेलात तर तापलेले तुम्ही थंड होता. कशाने तापलेले? त्रिविधी तापाने. हे अंगाचा ताप डॉक्टर घालते, पण आपल्या मनाचा ताप संत घालते बरं का. अंगाचा ताप डॉक्टर घालते, पण मनाचा ताप, अंगाचा ताप असा जाईल डॉक्टरचाच गेला नाही हा, पण मनाचा ताप हे संत घालते. म्हणून आपल्याला या त्रिविधी तापातून जाण्यासाठी संतांच्या सहवासात राहावं लागल, संतांच्या सानिध्यात राहावं लागल आणि मग म्हणावं लागल. काय म्हणावं लागल? इवलेसे रोप लावी रे द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. आणि मग मोगरा फुलला मग तो आनंद. पण आपण आनंद घेतला नाही. मी तर दार म्हणलं कुठं लावा, आता दारात घेताच प्रश्न पडतो आधी, पण ते नंतर कळलं इकडं आल्यावर. म्हणून असा आपला मोगरा जीवनात फुलून घ्यायचा असला आणि त्याचा सुगंध वाढवायचा असला तर संत सहवासाची नितांत गरज आहे. म्हणून जे सांसारिक आहेत त्यांनी परमार्थ करावा, पारमार्थिक संसार करू नये. त्याला नाही का ज्ञानोबरायांनी पहिल्या अभंगात सांगितलं संसारी असावे, नाही का? आसोने संसारी जीवे विमुक्त करी. आणि नंतर सांगितलं शेवटला त्यांना वाटले नाही का पहिले आधी सांगत मला पण विसरलं आधी नाही का कर्म उपासना ज्ञान सांगितली आणि ज्ञानोबरायला वाटलं आता याला सगळं कळलंय. आणि मग त्यांनी सांगितलं शेवटला ज्ञान सांगत असताना लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविना. आधी सांगितलं राय संसारात कर भक्ती कर्म कर, नंतर उपासना सांगितली आणि शेवटला ज्ञान सांगितलं. ज्ञान काय सांगितलं? संसार लाटकाय आणि तुझं येणं जाणं देवा बिगर होणार नाही बर का. म्हणून आपलं येणं जाणं देवा बिगर होणार नाही. म्हणून त्या देवाचं एकदा भजन. विठोबार कुमारी आरुगोबार कुमारी तुम्ही संत माये बाप कृपावंत कायमी पतित कृतिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. या चालत असलेल्या 2.5 दिवसीय संत वैष्णव मेळावा आपले असणारे ब्रह्ममूर्ती संत पांडुरंग दादा यांच्या 15व्या पुण्यस्मरणानिमित्त सहज माझ्या पामराकडे ही आलेली सेवा. मी काही सांगितलं नाही, हे सगळं तुमचं होतं. फक्त तिथं बसण्याऐवजी इथं उभं राहून सांगितलं. माझं याच्यात काहीच नाही आणि कधीच काहीच नसणार आहे. कारण की आपण साधू संतांच्या नंतर जन्माला आलो. व्यास उच्चिष्ट म्हणजे व्यासांचे सगळे ग्रंथ उष्टेत म्हणले हे त्यांचंच आहे. आपलं इथं काहीच नाही. फक्त आपण संतांच्या कृपेने बोललो, नाही तर बोलावणारा बी वेगळाच आहे. मी काय बोलत नाही. झालेली सेवा या ठिकाणी थांबतो. तुकाराम तुकाराम